नमस्कार मित्रांनो, सचिन गाडेकर ब्लॉग्स मध्ये पुन्हा एकदा स्वागत। आजचा ब्लॉग आहे वाई तालुक्यातील किकली गावातील हेमाडपंथी पद्धतीच्या एका मंदिरात। तर आता एकूण किती मूर्ती आहेत या? 3। पण यांचे पाय किती आहेत? 4 पाय। बरोबर आहे। मग एकेकाला 2-2 असतील तर 6 पाय पाहिजे होते ना। म्हणून त्यांनी काय केलं, त्यांनी आयडिया लावली, हे 2 झाकले हे 2 पाय झाले। बरोबर, हे 2 झाकले हे 2 पाय झाले। आणि हे 2 झाकले हे 2 पाय झाले। अर्थातच आजचा ट्रेक होता कल्याणगड म्हणजेच नांदगिरी, पण मध्येच भीष्माचार्यांनी म्हणजे सौरभजींनी ही गाडी वळवली या भैरवनाथाच्या मंदिराकडे, जे किकली गावात आहे वाई तालुक्यात। अतिशय जुना आणि पुरातन पद्धतीचे मंदिर आहे। हे शिवमंदिराचं संकुल आजही सुव्यवस्थित आहे। 2 मंदिरं भग्नावस्थित आहेत, म्हणजे दिकेवरील व्यालपट्टी असेल, मुखमंडपावरील छतावर अनेक झुंबर ही कोरलेली आहेत। हे असं नक्षीकाम आणि शिल्पकलेचा नमुना पाहून आम्ही अचंबित झालो आणि अनेक प्रश्न सौरभजींना विचारू लागलो आणि मग त्याच्या पुढे झालं ते अद्भुत होतं। इथे काहीतरी महत्वाचं आहे। आता ही जी रंगाची शिळा बघितली, ह्याला उंच घेतले आहे त्याच्यापासून, म्हणजे काहीतरी महत्वाचं आहे। ज्याला हायलाइट करायचं ते थोडंसं वर घेतलंय, म्हणून इथे म्हणली नंदी। पुढे जी रंगशिळा आहे ती रंगशिळा याच्यासाठी वापरली जायची की कीर्तनकार, देवासाठी नृत्य करणाऱ्या ज्या स्त्रिया असायच्या त्या लोकांसाठी ती जागा असायची की जिथं आपली कर्मकुशलता ते देवाच्या चरणी अर्पण करू शकायचं। मध्ये येतो अंतराळ। अंतराळ म्हणजे जिथं काहीच नाही, काहीच नाही म्हणजे लिटरली काही नाही। देवाकडे जाण्यासाठी तुम्हाला पूर्णपणे मन बुद्धीने पूर्ण मुक्त व्हायचंय आणि मग देवाजवळ जायचं। म्हणजे ज्यावेळेला आपण गर्भगृहात जातो त्यावेळेला गर्भगृहात कुठलंही नक्षीकाम नसतं, कुठली मूर्ती नसते, देवाची मेन मूर्ती सोडली तर अशा पद्धतीने ते मंदिर। आता हे मंदिराची स्ट्रक्चर हे जर बघितलं तर त्याला मेल फिमेल लॉकिंग म्हणतात। ओके, ह्याची जी बांधण्याची पद्धत, ह्याला कुठलंही चुना किंवा कुठलंही सिमेंट वापरले गेलेलं नाही। आता ही डागडुजी करताना आपल्याला सिमेंट दिसतंय, पण ही मेल फिमेल लॉकिंग आहे। हे असं आहे, हे जर छत बघितलं तुम्ही तर खाली हा असा आडवा पिलर आहे, त्याच्यावर हे असं टाकलंय आणि हे असं टाकलंय, बरोबर। हे असं एकावर एक चढवत जातं। आणि जे खांब आहेत, आता हे जे खांब बघितले ना, त्या खांबामध्ये एक असा खड्डा असतो आणि एक असं असतं आणि त्याच्यात ते अडकवतो। ओके, इट्स कॉल्ड मेल फिमेल लॉकिंग। याच्यावर पूर्ण मंदिर उभं राहतं वर्षानुवर्ष। काही सुद्धा नाही, काही नाही, काही गरजच लागत नाही तशी। अशा पद्धतीने मंदिराची रचना असते। त्याला म्हणतात सिटिंग अरेंजमेंट। ओके, बसण्याची व्यवस्था की जिथे बसून लोक गप्पा मारतील, देवाच्या गोष्टी करतील। हे ज्या खिडक्या आहेत याला याला गवाक्ष म्हणतात त्या शब्दात, म्हणजे ज्याला आपण आता खिडकी म्हणतो। व्हेंटिलेशन होण्यासाठी त्या खिडक्या दगडातच बांधलेल्या, त्यासाठी वेगळी काय अरेंजमेंट करायची गरज लागली नाही। ही असते मंदिराचं मुख्य द्वार, ज्याच्यावरती वेगवेगळ्या पट्ट्या आहेत, त्या पट्ट्यांना पट्टिकल म्हणतात। त्या म्हणतात सिटिंग अरेंजमेंट। ओके, बसण्याची व्यवस्था की जिथे बसून लोक गप्पा मारतील, देवाच्या गोष्टी करतील। हे ज्या खिडक्या आहेत याला गवाक्ष म्हणतात त्या शब्दात, म्हणजे ज्याला आपण आता खिडकी म्हणतो। व्हेंटिलेशन होण्यासाठी त्या खिडक्या दगडातच बांधलेल्या, त्यासाठी वेगळी काय अरेंजमेंट करायची गरज लागली नाही। ही असते मंदिराचं मुख्य द्वार, ज्याच्यावरती वेगवेगळ्या पट्ट्या आहेत, त्या पट्ट्यांना पट्टिकल म्हणतात। मग त्याच्यामध्ये वेगवेगळी पेटी। आता समजा ही जर आपण बघितली, ही जर पट्टी बघितली तर याच्या माणसाची चित्र आहेत सगळी, त्याला म्हणतात नरपट्टिका। हे जे आहे याला म्हणतात स्तंभ पट्टिका, कारण हा स्तंभ आणि हा स्तंभ सेम, म्हणून याला म्हणतात स्तंभ पट्टिका। इथं जे दिसते आपल्याला याला म्हणतात व्याल। व्याल म्हणजे तोंड सिंहाचं, पाय घोड्याचे, शेपूट असतं नसतं। माणसाच्या कल्पविलासातनं त्याला जे जे प्राणी वाटतात किंवा त्याला ज्या प्राण्यांचं शक्तिरूप हवं आहे त्याची ती व्याल तयार करतात, त्याचं एकत्रीकरण करून त्याचा एक प्राणी तयार करतात। मुंबईला
BMCCची म्युन्सिपाल्टीची जी बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगच्या आजूबाजूला ज्या इंग्रजांनी बांधलेल्या बिल्डिंग्स आहेत त्याच्यावर तुम्हाला हे अशा पद्धतीचे व्याज दिसून येतात. म्हणजे खाली पंख त्या प्राण्याला उगाच, चेहरा हत्तीचा आणि खाली पाय वगैरे सगळं घोड्याचं, त्याला म्हणतात व्याज. आणि ही नक्षीपट्टी अशा पद्धतीने ह्या दरवाजाचं स्ट्रक्चर असतं. आणि इथून मग ह्या ज्या असतात काही ठिकाणी ह्याच्यावरती गंगा, यमुना, सरस्वती, जेणेकरून ह्या सगळ्या पाणी घेऊन इथं पाय धुवून आपण पवित्र होऊन पुढे जातो अशी त्याची संकल्पना असते. किंवा इथं सूरसुंदरी पण असतात. मंदिराच्या बाहेरच्या बाजूला आपण बऱ्याच ठिकाणी बघितलं असेल मूर्तीज असतात, त्याला सूरसुंदरी म्हणतात. की ह्या सगळ्यांनी माणूस व्याप्त आहे. ह्या सगळ्या गोष्टी सोडून मग आपल्याला मंदिरात जायचं. याचं ते चित्रीकरण करतो. इथं कोण असतं, काय आयडिया आहे का? गणपती असतो नेहमी. खाली पाय देऊन मग आत प्रवेश करायचा असतो आणि वरती नमस्कार करायचा असतो. पण आता इथे गणपती नसून इथे एका तपस्वीचं चित्र दिसतं. म्हणजे हे मंदिर एका तपस्वीला डेडिकेट केलेलं आहे. अशी खूप सारी मंदिरे आहेत आपल्या भारतामध्ये, रात्र महाराष्ट्रात पण, की जी जो तपस्वी झाला त्या तपस्वीला डेडिकेशन म्हणून किंवा त्या तपस्वीच्या नावाने ते मंदिर डेडिकेट केलेलं असतं. खाली मुळात पाय खाली कधीच पाया टाकायचं नसतं. त्याचं पण कारण सांगतो पुढे. एक स्ट्रक्चर आहे, त्या स्ट्रक्चरवरनं मी सांगतो. आता इथे ते नाही, हे बघा दिलं इथे दिलेलं आहे. हे जे दोन आहेत ना याला म्हणतात कीर्तिमुख. हां, त्याचं पण स्टोरी खूप भारी इंटरेस्टिंग आहे. जरासन जो होता त्याने त्याच्या पियेला पाठवलं पार्वतीकडे, शंकराकडे, की मला तुझी पार्वती आवडली आणि मला काही करून ती पाहिजे, पुराणातली कथा. तर मग त्याच्यावरून शंकराला राग येतो की माझी बायको मागतो म्हणजे तुझं काय खरं नाही. मग शंकरांनी काय केलं, ह्या सगळ्या राक्षसांना नष्ट करण्यासाठी एक माणूस तयार केला आणि त्याला भूक एवढी दिली की तो जो राक्षस दिसेल तो खात सुटला. सगळे राक्षस संपले. त्याची भूकच दिली होती त्याला. भूक हा त्याचा मेन अजेंडा होता. मग तो स्वतःला पण खायला लागला. मग त्याची भूक काही केला थांबेना. मग तो खात तिथपर्यंत आला. शंकर म्हणले थांब. मग तो म्हणला माझी भूक शमवण्यासाठी मला काहीतरी तुम्ही द्या, नाहीतर मी मला स्वतःला संपवून टाकेल. आता शंकराचं एवढं चांगलं काम केलेलं त्यांनी. शंकराने त्याला आशीर्वाद दिला की तू अशा ठिकाणी राहशील की जिथं तू तुझी भूक शमवू शकशील. मग शंकरांनी मंदिराच्या पायऱ्यांवरती त्याला जागा दिली. म्हणजे जी येणारी जाणारी लोक आहेत त्यांची पापं तू खा. ती भूक तर कधी मारणारच नाही. लोक पाप करत राहणार आणि तुझी भूक चालू राहणार. म्हणून ते जे कीर्तिमुख जे दिलंय ते कायम उंबऱ्यावर दिलेलं असतं. म्हणून त्याच्यावर पाय द्यायचा, वरती नमस्कार करायचा, नाच जायचा. ही पद्धत कुठल्याही मंदिराची. हे मंदिर जे आहे ना ते त्रिदल पद्धतीचं मंदिर आहे. त्रिदल म्हणजे 3 दाने, 3 मंदिर. समोर शंकर, इकडे भैरवनाथ आणि इकडे देवीचं मंदिर आहे. आणि सेम जसं मागाशी तुम्हाला सांगितलं लॉकिंग, मेल फिमेल लॉकिंग आणि एकावर एक अशा पद्धतीचं हे स्ट्रक्चर आहे. मध्ये बघितलं तर हे कमळाचं फूल आहे. त्याला मध्ये आलेलं कळी आहे. तिची जी पानं आहेत ती बाकीची ती बनवण्याची पद्धत पण खूप सुंदर केली. प्रत्येक खांबावरती वेगवेगळं स्ट्रक्चर तुम्हाला दिसतं. प्रत्येकामध्ये आपण जर बघितलं प्रत्येक हे क्लबचर आहे असं समजून, आणि ह्याच्यावरती तुम्हाला ह्या पट्टीचा तुम्हाला स्टडी करायचा आहे. तर एक्झॅक्टली काय आहे हे. तर आता इथे नृत्य करताना वाजवताना हे दिसतंय चित्र, बरोबर आहे. पण आता हा व्यक्ती कोण आहे हे सांगता येणार नाही आपल्याला, पण हा नृत्य करतो. पण ह्याच्यात कलाकारांनी काय आयडिया वापरली. तर आता एकूण किती मूर्ती आहेत ह्या? 3. पण ह्यांचे पाय किती आहेत? 4 पाय, बरोबर आहे. मग एकेकाला 2-2 असतील तर 6 पाय पाहिजे होते ना. म्हणून त्यांनी काय केलं, त्यांनी आयडिया लावली. हे 2 झाकले, हे 2 पाय झाले, बरोबर. हे 2 झाकले, हे 2 पाय झाले, आणि हे 2 झाकले, हे 2 पाय झाले. अशा पद्धतीने कलाकारांनी त्याची कुशलता त्याच्यामध्ये वापरलेली असते. असाच दिसेल तो, असं झाकलं. हा एक झाला, हा दिसेल, हा दुसरा झाला, इकडचा झाका, हा एक दिसेल, मधला. लॉजिक लावा तुम्ही.
हे दिसतं ना शेष आता धनुष्य दिसतोय, युद्धाची तयारी आहे. कारण हे लढाई चालू होती मला असं वाटतं. इथे बाण सुग्रीव हे बघा इथे पण शेपूट दिसतंय, इथे पण शेपूट दिसतंय. अच्छा. हा राम आहे, ही झाडं आहेत. झाडाच्या मागे उभं राहून रामाने वालीन सुग्रीवाला युद्ध चालू असताना मारलं. हा रामायणातला प्रसंग आहे. बरोबर, वाली त्याच्यावरून लगेच लक्षात येतं. वामन अवताराचं वर्णन दिसतंय. कारण छत्री आहे, बटू आहे, हातामध्ये छत्री आहे नाही का? करेक्ट, बरोबर ना? करेक्ट. फक्त हा प्रसंग माझ्या लक्षात येत नाही की एक्झॅक्टली काय आहे. तोच असेल, तो त्रिपक भूमी मागायला आला. तोच प्रसंग असावा ना? फक्त मला इकडे त्याचं पूर्ण हे पाहिजे. हा परफेक्ट, बरोबर ना? हे बघा तो त्रिपक भूमी मागायला आला आणि त्रिपक तो जो वामन आहे तो वामन इतका बली इतका व्यापक झाला की 3 पगात त्याने अवघड सगळं व्यापलं आणि मग 2च पायात व्यापलं. तिसरा पाय कुठं ठेवू तर तो म्हणून मग तो माझ्या मस्तकावर ठेवू, डोक्यावर म्हणून तो ठेवू. तिसरा पाय त्याने करेक्ट करेक्ट करेक्ट. वामन अवताराची पूर्ण कहाणी ती. बरोबर. मारुतराय दिसतात नाही? बरोबर आहे, बरोबर आहे. करेक्ट. त्याच्या अगोदर सीन तुम्ही पाहाल ना तर इकडच्या सीनवरनं मला लक्ष झालं सौरभभाई की इकडे श्रीराम आहे हां, आणि तो कांचन मृग आहे इथे. बरोबर आहे. आणि त्या याच्या मागे गेले. हा, याचा अर्थ आहे कांचन मृगा बाण मारतात आणि मारलाय आणि हा मारलाय. आणि तिथून मग तुम्ही मे बी यू कॅन इमॅजिन की मग हे चित्र असेल तर अच्छा हे राम लक्ष्मण असतील. बरोबर ना? त्यांची बहुतेक हनुमानाची भेट झाल्याचा हा हो प्रसंग. भेट झालं प्रसंग. बरोबर हनुमान पायावर बसलेला आहे. बरोबर. आणि राम दोन बंधू म्हणजे राम लक्ष्मण. बरोबर. अच्छा. असा बराच मी मंदिरात होतो. सौरजीकडनं बरीचशी माहिती ऐकून घेतली, बरेचसे शिल्प पाहिले आणि मन खरंच प्रसन्न झालं. मनोभावे दर्शन घेतलं. मंदिरातले प्रसंग पुन्हा पुन्हा पाहत होतो. म्हणजे मग रामायणातले काही प्रसंग असतील, वामन अवतार असेल, शिवतांडव असेल, सुरसुंदरी असतील, क्षेत्रपाल असतील, अशी अनेक शिल्प पाहिली. त्रिदल पद्धतीचं मंदिर पाहिलं आणि ज्या जुन्या कथा आहेत त्या आठवण्याचा प्रयत्न केला. आणि मग अगदी अगदी आनंदी होऊन जो प्रवास ठरला होता त्या प्रवासाला निघालो. तो म्हणजे कल्याणगड किंवा नांदगिरी.